जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एसएससी जीडी च्या आरटीआय रिप्लायवरती बोलणार आहोत, ज्यामध्ये एकूण प्रेझेंटी बघणार आहोत आपण किती आहे आणि दरवर्षी कम्पेअर करणार आहोत की किती प्रेझेंटी असते आणि यावर्षी किती आहे, तर आणि यामुळे कॉम्पिटिशन खरोखरमध्ये कमी आहे का हे पण आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल। मित्रांनो, यावेळेस प्रेझेंटी कमी आहे, म्हणजे 44% प्रेझेंटी आहे, यामुळे खरोखरमध्ये कॉम्पिटिशन कमी आहे का? तर मित्रांनो, असं काहीही नसते। म्हणजे यावेळेस मुलांनी एक्झाम कमी मुलांनी दिला तर कॉम्पिटिशन कमी असेल असं काही नसते। कारण तुम्ही एक विचार करा, तुम्ही स्वतः अभ्यास करत आहात, पुढच्या वर्षी समजा जर 10,000 वॅकन्सी निघली तर ऑब्व्हियसली फॉर्म कमी होतील। 10,000 जर वॅकन्सी निघली एसएससी जीडीची तर पुढच्या वर्षी यावर्षी 48 लाख आले तर पुढच्या वर्षी 40 लाख किंवा 30 लाख पण होऊ शकतात। परंतु तुम्ही एक विचार करा, तुम्ही अभ्यास करत आहात स्वतः, पुढच्या वर्षी यंदा 25,000 वॅकन्सी निघली आणि पुढच्या वर्षी 10,000 वॅकन्सी जर निघली तर तुम्ही फॉर्म भरसाल की नाही भरसाल? म्हणजे हे कधीच डिपेंड नसते की वॅकन्सी कमी आहे, फॉर्म कमी आहे तर कॉम्पिटिशन कमी होतं, असं काहीही नसते मित्रांनो। जेवढं कॉम्पिटिशन आधी होतं तेवढंच कॉम्पिटिशन आता आहे। 1-2 मार्क्सचा फरक पडू शकते, परंतु जमीन आसमानचा फरक पडत नसते। हे म्हणजे एक अटल सत्य आहे, जे तुम्हाला मान्य करावं लागेल की या वेळेस समजा 21 लाखच मुलांनी फॉर्म म्हणजे पेपर दिलेला आहे, 48 लाखच मुलांनी फॉर्म भरलेला आता, तर कॉम्पिटिशन कमी असं काही नाही मित्रांनो। कारण की अभ्यास करणारा मुला वॅकन्सी किती असो, फॉर्म किती असो, पेपर देतेच। आणि जो अभ्यास करत नाही त्याचा काही विषय नसते, तो पेपर देत नसते। आणि या 21 लाखामधल्या काही मुलांना तर मित्रांनो हे पण माहित नसते की पेपरात काय विचारतात। तर काही मुलांना हे पण माहित नसते की आपल्या पेपरचा पॅटर्न काय आहे, 20-20 क्वेश्चन विचारतात कोणत्या सब्जेक्टचे, की 25-25 क्वेश्चन विचारतात, हे पण काही मुलांना माहित नसते। म्हणजे 21 लाख मुलांनी पेपर दिला तर हे पण समजू नका की तुमचं कॉम्पिटिशन 21 लाख मुलांसोबत आहे। मुश्किल से मुश्किल याच्यामधून समजा 5 लाख मुलं अभ्यासू असतात मित्रांनो, त्यामधले 5 लाख मुलं चांगले अभ्यासू असतात आणि त्यांचाच पेपर म्हणजे तेच पेपर क्वालिफाय होतात। एकाच मुलगा असते की जो थोडाफार अभ्यास करते आणि काही तुक्के लागतात तर त्याचा पेपर निघून जाते। तर म्हणजे मित्रांनो, हे सरासर गलत आहे की म्हणजे यंदा कमी मुलांनी पेपर दिला तर कॉम्पिटिशन कमी होईल, हे सरासर गलत आहे मित्रांनो। मी तुम्हाला एक वेळ आरटीआयचा रिप्लाय सांगतो आणि याच्यामध्ये सांगतो काय काय रिप्लायमध्ये आलेला आहे। तर आणि आरटीआयच्या रिप्लायमध्ये वॅकन्सी वाढतील असं म्हणजे काही त्यांनी दिलेलं नाही आहे। आपण ते पण विचारलं होतं वॅकन्सी वाढतील का, पण त्याच्यामध्ये वॅकन्सी वाढतील का याचा काही म्हणजे मुद्दा आलेला नाही आहे। ते पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते पुढील प्रोसेस आहे आणि पुढील प्रोसेस चालू आहे, आणि म्हणजे ते सध्या आम्ही ते कळू शकत नाही असं काहीतरी त्यांनी रिझन दिलेलं आहे त्याच्यावरती। तर जे रिप्लायमध्ये आलेलं आहे ते मी एक वेळ तुम्हाला सांगतो। यामध्ये मुलांना 25,478 जागा ज्या आहेत त्या त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या जागा सध्या निघालेल्या आहेत। आणि याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की 48,83,309 अर्ज प्राप्त झालेले होते, ज्यापैकी फक्त आणि फक्त 21,50,000 मुलांनी पेपर दिलेला आहे। म्हणजे फक्त आणि फक्त मी असं म्हणत आहे की प्रेझेंटी बघून घ्या तुम्ही, काय 44-45% अप्रॉक्स होते। आणि याच्यामध्ये मुलांनी 21,50,000 मुलांनी पेपर दिलेला जो आहे त्याच्यामध्ये फक्त 44% प्रेझेंटी आहे मित्रांनो ते। आणि याच्यात 15.78% जे अर्जदार आहेत त्यांच्याजवळ व्यावसायिक पदव्या बी आहेत मित्रांनो, म्हणजे याच्यात सर्वच दिलेलं आहे। आणि 1.1 लाख जे आहेत याच्यामध्ये इंजिनियर पोरांनी पण फॉर्म भरलेला आहे। 1.1 लाख म्हणजे 1,10,000 जे मुलं आहेत मित्रांनो, याच्यामध्ये त्यांच्याजवळ डिग्री आहे इंजिनिअरिंगची, तरी त्यांनी या एसएससी जीडीच्या भरतीमध्ये फॉर्म भरलेला आहे। म्हणजे बघू शकता आपण बेरोजगारी किती टॉप लेवलला आहे तर भारतात। आणि मित्रांनो, याच्यात जे 48 लाख जे फॉर्म होते मित्रांनो, त्याच्यामध्ये 28% महिला होत्या मित्रांनो आणि बाकीचे पुरुष होते। तर महिला खूप कमी होत्या आणि पुरुष खूप जास्त होते मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला समजते। पण पोरीच्या जागा पण याच्यात कमी असतात। समजा 25,000च्या जागा तर मुश्किलचे मुश्किल 2-2,500 सर्व राज्यांसाठी मुलींच्या हिशावरती येतात, पण तरी पण त्यांचा कट ऑफ कमी जात असतो। काही राज्यामध्ये मुलींपेक्षा मुलांचा कट ऑफ जास्त जात असतो मित्रांनो। याच्यामध्ये वॅकन्सी वाढतील असं काही दिलेलं नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा दिलेला आहे की ज्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी आणि 2-3 अदर पोस्ट आहेत मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी डाटा म्हणजे जो आहे न्यू डाटा त्यांनी सांगितलेला आहे, आम्ही डाटा काही दिवसांनी रिन्यू करू। आणि त्यांनी आतापर्यंत म्हणजे रिक्त जागांचा डाटा दिलेला नाही आहे, म्हणजे जागा 100% वाढतील हे याच्यावरून आपल्याला कळते। म्हणजे आरटीआयच्या रिप्लायमध्ये हे पण आपल्याला कळत आहे की जागा वाढायचे चान्सेस आहेत आणि 100% आहेत। कारण की मागच्या काही वर्षापासून आपण बघत आलेलो आहोत की वॅकन्सी वाढत आलेल्या आहेत आणि यंदा पण वॅकन्सी वाढतील। म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा मित्रांनो, 100% वॅकन्सी वाढतील याच्यावरून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो। जर समजा 100% मुलांनी जर पेपर दिलेला असता तर याच्यामध्ये एका जागेला 191 पेक्षा जास्त उमेदवारांची समजा कॉम्पिटिशन होती। परंतु आता जे समजा आपल्या याच्यामध्ये 55% मुलांनी परीक्षाच दिली नाही, तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन राहिलेलं आहे
फक्त 84 म्हणजे एका वॅकन्सीसाठी 84 मुलांची स्पर्धा राहिलेली आहे. मी ऑल इंडिया लेवलला गोष्ट करत आहे. यामध्ये महाराष्ट्रात तर खरोखर मध्ये कमी मुलांनी फॉर्म भरलेला असतो आणि याच्यामध्ये पेपर पण कमी मुलांनीच दिलेला असेल. तर महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा म्हणजे 50 पर्यंत कॉम्पिटिशन असेल एका जागेसाठी आणि त्यामध्ये पण काही मुलं अभ्यास करत नाहीत. तर याच्यामध्ये 30 ते 40 मुलांचं कॉम्पिटिशन असते एका वॅकन्सीसाठी. म्हणजे ॲव्हरेज कॉम्पिटिशन आजच्या टाइमला जर म्हटलं तर ते कॉम्पिटिशन कमीच आहे. समजा जर 100% मुलांनी पेपर दिलेला असतं त्याच्यापेक्षा म्हणजे एका 2 मार्काचा फरक इथं पण कट ऑफला पडेल मित्रांनो. जास्त फरक पडत नसतो पण 1-2 मार्कचा फरक पडतो. कारण की काही काही तुक्के बहादूर असतात ना, त्यांचे तुक्के पण भेटालेले असतात आणि त्यांनी जर पेपरच दिला नाही तर तिथं कट ऑफ मध्ये 1-2 मार्कचाच फरक येतो. जास्त येत नाही पण 1-2 मार्कचा येतो. मित्रांनो तुम्ही म्हणजे 191 कोटी आणि 84 कोटी म्हणजे डबलचा फरक झाला समजा जो. तर याच्यामध्ये समजा खूप फरक पडलेला आहे यंदा वॅकन्सी मध्ये म्हणजे पेपर देणाऱ्या मुलांमध्ये. तर कॉम्पिटिशन खरोखर मध्ये कमी आहे पण एवढं पण कमी नाही आहे. परंतु कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा कमी जाणार हे इथं पण दिसून आलेला आहे आणि वॅकन्सी पण वाढतील. हे रिप्लायमध्ये आरटीआयच्या रिप्लायमध्ये आपल्याला समजलेलं आहे. मी स्वतः मित्रांनो आरटीआय लावलेला होता. याच्यामध्ये मला रिप्लाय थोडा लेट आला आणि बाकी मुलांचे पण तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील. त्यांचा पण आरटीआयचा रिप्लाय आला. कोणी कोणी सविस्तर लिहून पाठवलेलं असते त्याच्यामध्ये की आणि कोणी कोणी शॉर्टकटमध्ये पाठवलेलं असते. ते त्याप्रमाणेच आरटीआयचा रिप्लाय देतात. कोणाला कसा देतात तर कोणाला कसा देतात. तुम्ही जर रिझल्टची वाट पाहत असाल तर खरोखर सांगतो रिझल्ट सध्या लागायचे काही चान्सेस नाही आहेत. कारण की आपल्या 1-1.5 महिना अगोदर एमटीएसचा पेपर झालेला आहे आणि एमटीएसचाच कट ऑफ आतापर्यंत लागलेला नाही आहे. तर आपण एसएससी जीडीच्या कट ऑफची आशा कशी काय धरता. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही 3 ते 4 महिने आणखी पकडून घ्या आपल्या रिझल्टला. कारण की पहिले एमटीएसचा रिझल्ट येणार, नंतर एसएससी जीडीचा रिझल्ट येणार आणि दोघांच्या रिझल्टमध्ये कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याचा गॅप तर असायलाच पाहिजे.